स्वामी समर्थ. विटाळ मासिक पाळी श्री स्वामी समर्थ यांचे मत. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा राजदरबार भरत. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये सोहळ्या ओहळ्याला कधी महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टीची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माता ठेवून स्वामींचे दर्शन घेत, तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर का एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी समर्थ सांगतात, अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे तसे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे, आई कधी विटाळशी होत नाही रे. अरे, तुम्ही सगळे हरामखोर आहेत. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता, असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. मित्रांनो, स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीतच आहेत. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे चोळप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मराठामध्ये पोहोचले. स्वामींनी चोळप्पा यांना नमस्कार केला. चोळप्पा यांनी आपले संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळप्पा महाराज म्हणाले की चोळप्पा, सत्यनारायण घालतोस, छान जेवण मात्र मी आणणार. चोळप्पा स्वामींनी बोललेले ऐकून खूप खुश झाले. चोळप्पाने आपली स्वामींची आज्ञा व शिरसावंतपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळप्पाचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले. त्यानंतर पूजेचा दिवस उजडला. प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पा महाराज मनशात थोडी अस्वस्थ होते. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांच्या 13वे होते. इकडे स्वामींचा 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विध्व मनस्थितीत मध्ये होते व दुसरीकडे चोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती. हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले. ते जेवण घेऊन स्वामी स्वतः गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळी मुकाटेपणे जेवण स्वामींच्या समोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मित्रांनो, अशी एक सोहळ्या ओहळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती. एक दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावास्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती. आता काय करावे, यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारले, ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. मराठ्यामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या
आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, हे अडचण आमुषा तुमच्या लोकांसाठी असे काही नाही. आमच्याकडे बघ. सगळे केस स्वच्छ आणि लखलखीत जाऊन गुरुचरित्र वाच. वाचण्याअगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायचे विसरू नकोस. आणि वाचून झालं की पिऊन टाक. अडचण बिडचण कुठं काही जाओ इधर से. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले. पेलाभर दूध सुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली. याला मर्दमित्रांनो मीना झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींनी श्रद्धा, विटा, सोहळे ओहळे या गोष्टीचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातून अंधविश्वास, अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. समर्थ यांचे स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्कारशिवाय नमस्कार नाही हे तत्त्व पूर्णपणे जाणून होते. म्हणून त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्यांचा, कोंबड्यांचा बळी घेऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कुणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला सिंदूर फासून गोरगरिबांना फसवण्याचा तर त्यांना नेहमीच तिरस्कार केला. एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावर त्यांनी लघु शंका केली. असे आपले स्वामी कायम अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्तीसुद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून म्हणतात ना, श्रद्धा नसावी, अंधश्रद्धेवर असू नये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.